आला मुलगा नाही? बघ नानी, मी तयार होऊन आले पण आणि अजून मुलगाच आला नाहीये. अरे सिद्धू दादा, जरा फोन करून विचार ना, बघ कुठे पोहोचलाय. आत्ताच फोनवर बोलणं झालंय, 5 मिनिटात पोहोचेल. अरे 10 मिनिटं झालीत, कुठे आहे? रत्ना, अगं होतं पुढे मागे, येईल तो. नाही पयोबाई, तसं नाही, येऊ देत, पण हा सांगतही नाही ना मुलगा कोण आहे ते. हो ना, अजून किती सस्पेन्स रे सिद्धू. मी विसरण्याच्या आत बोलव बाबा त्याला एकदाचा. मग काय, सिद्धूने अगदी योग्य मुलगा निवडलाय बर का. देवा, आता सगळं नीट जुळून येऊ दे बाबा. मिलिंद, त्या सिद्धार्थने किती सस्पेन्स ठेवला त्या मुलाबद्दल. अजून त्याचं नावही सांगितलं नाहीये. महालक्ष्मी, कोणी का असे ना, आपल्याला काय करायचं. 1 मिनिट, फक्त या मूर्खाने आता परत एक घोळ घालायला नको म्हणजे चाल. मी काय म्हणतो, तो मुलगा निघाला असेल आणि त्याला रस्त्यातच काही झालं असेल तर. ना, तुझं पान संपलं का? अजून एक पान खा आणि गप्प बस. अरे बापू, त्याला यायला एवढा उशीर होतोय म्हणून मनात नाही ते विचार येतात बाबा. अच्छा, म्हणजे तुझं तोंड बंद करायला बापूनी पान खाऊ घातलं, आता विचार बंद करायला मी काय मेडिसिन चालू करू का तुला? ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघताय ते सरप्राईज येतच आहे आता. युवराज, वेलकम. अरे सिद्धू, हा तर तुझा फ्रेंड आहे. हा मुलगा तर आपल्या घरातलाच. नमस्कार. ये अमित, ये 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 रे अमित, बस. अमित इथे काय करतोय? अदिती, अगं तुला तर माहिती होतं ना मुलगा, मग असं का विचारतीयस? अमित आहे का याचं नाव? मला ना ह्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. खरंच सिद्धूने अगदी योग्य निवड केली. हा देवा, आता सगळं नीट जुळून येऊ दे. तरी मला सिद्धूवर शंका होतीच. खरंच खूप छान मुलगा निवडलाय नमासाठी. अरे तू उभा का? चल चल बस, चल चल, ये ये ये. ये. अरे अमित, कसा झाला प्रवास? अगदी व्यवस्थित ना? हो, ठीक झाला एकदम. अरे पण मग तू आता मुंबईवरनं आलास की तुझ्या गावावरनं? मुंबईवरून आलो. ऑफिस मुंबईला असतं, मग मुंबईलाच राहतो. तुम्हाला याच्याबद्दल एवढी माहिती कशी आहे? मला तर आठवतच नाही. कोण आहे हा? अगं नानी, हा आपल्या सिद्धूचा मित्र अमित. सिद्धू बरोबर राहायचा मुंबईला. काय रे, घरातल्या सारखाच आहे आपला तो. सिद्धूच्या लग्नात पण आला होता. हो हो, अगदी घरच्यासारखा आहे तो. हो ना,
सिद्धू दादाच्या लग्नात सुद्धा घरातल्या असल्यासारखं सगळी कामं करत होता. अहो अति उत्साही देशमुख, अहो अमित जरी आपल्या सिद्धूचा मित्र असला, आपण जरी सगळे त्याला ओळखत असलो ना, आणि तो स्थळ म्हणून नमाला पाहायला आलाय, तेव्हा जरा आदराने बोला त्याच्याशी. नाही होता त्या असू द्या, उलट टेन्शन तर मला आलेलं, पण तुम्ही सर्वांनी एवढं प्रेमाने माझं वेलकम केलं, मला माझ्या गावच्या घरी आल्यासारखं वाटतंय. हो, गावात वाढलाय आणि घरचे पण चांगले आहेत. मग तर अगदी परफेक्ट आहे नमासाठी. हो, आणि त्याचा स्वभाव पण खूप चांगला आहे. बरं, तुम्ही सगळे गप्पा मारा, मी तुमच्या सगळ्यांसाठी चहा घेऊन येतो. अरे युवराज, अरे तू काय एवढा नटून आलायस? नाही म्हणजे आज फक्त नमा आणि अमितचा बघाबघीचा कार्यक्रम आहे, लग्न नाहीये त्यांचं. असू द्या रे, नका असू द्याला. अरे तो पण आपल्या घरातलाच आहे ना. अरे त्याच्यासाठी पण घरच्या सारखा सोहळा आहे ना. माझ्या तर मनात असं आहे, नमाच्या लग्नात अंतरपट धरण्याचा मान युवराजलाच द्यावा. हो, काहीच हरकत नाही. बरं, मी आलो चहा घेऊन. ना मेरे या चलना मेरे. सेठ, तू इथे कशाला आलीस? अगं मी केलं असतं ना, तू नमा बरोबर थांबायचंस. सेठ काय चाललंय हे? काय चाललंय म्हणजे? अगं बहिणीच्या पाहण्याचा कार्यक्रम आहे आज, आणि भाऊ म्हणून जर बहिणीसाठी त्याने चहा केला तर काय हरकत आहे? सेठ प्लीज, तुला माहितीये मी कशाविषयी बोलते. कशाविषयी? नाही काय झालं काय? अमित कसा आलाय नमाला बघायला? अगं का म्हणजे? मीच बोलवलंय आणि आपलं ठरलं होतं ना. सेठ युवराज विषयी ठरलं होतं आपलं. काय? युवराज? त्याचा काय संबंध? नाही नाही नाही, एक मिनिट, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघ अदिती, मी जेव्हा ताई काकी आणि बापू काकाला अमितचा फोटो दाखवला तेव्हा त्यांनी लगेच पसंती दिली. एक मिनिट, तू त्यांना अमितचा फोटो दाखवला होतास? हो. का सेठ? नीट आठव आपल्यात काय बोलणं झालं होतं. अदिती, तूच आठव आपलं काय बोलणं झालं होतं, की तो आपला म्युच्युअल फ्रेंड आहे, आपल्या घरातल्यांना ओळख. आठव. नमासाठी माझ्या मनात एक मुलगा आहे. कोण ग? तू ओळखतोस त्याला? म्हणजे तो आपला म्युच्युअल फ्रेंड आहे? हो. आणि घरातले पण त्याला ओळखतात? हो. आणि अदिती, मला खरंच वाटलं नव्हतं की तू युवराज बद्दल बोलतेस. अगं तू त्याला आधीपासून ओळखतेस, पण माझी तर काही महिन्यांपूर्वी ओळख झाली. आत्ता कुठे आपला तो म्युच्युअल फ्रेंड झालाय, आणि घरातले पण आत्ता कुठे त्याला ओळखायला लागलेत. पण अमितला घरातले खूप आधीपासून ओळखतात. पण मी युवराज बद्दलच बोलत होते. आणि मी अमित बद्दल. पण ऐक ना अदिती, आता हे सगळं सोड ना. अमित आलाय ना, आपण यावर नंतर बोलू, ठीक आहे? मूर्ख आहे मी. मला कळायला हवं होतं. लायकी नसताना पण मी मोठी स्वप्न बघितली. सिद्धार्थ माझं नाव का सुचवेल? त्यांनी ताई काकी आणि बापू काकांना ज्यावेळी माझा फोटो दाखवला ना, त्यावेळेस मला कळायला होतं तो माझं नाव का सुचवेल आणि ते पण मला का पसंत करतील. खरंच मूर्ख आहेस तू युवराज. अरे युवराज, अरे तू काय एवढा नटून आलायस? नाही म्हणजे आज फक्त नमा आणि अमितचा बघाबघीचा कार्यक्रम आहे, लग्न नाहीये त्यांचं. माझ्या तर मनात असं आहे, नमाच्या लग्नात अंतरपट धरण्याचा मान युवराजलाच द्यावा.
एकटीच आहे मी. मलाच काय पण तुलाही त्रास होतो. नाही, गैरसमज सिद्धार्थ नाही आपला झाला. नाही, कोणालाही काही सांगण्याची गरज नाहीये. तू पाहिलंच ना, सगळ्यांनी त्याला पाहता क्षणी त्या घरचा जावई म्हणून स्वीकारला. प्लीज ना, आता तू मागे हटू नकोस. तू त्या मुलाला हो म्हणून सांग. हो, मी तयार आहे. माझा नकार का असेल? मी खूपदा नाही भेटलोय ना मला, पण सिद्धूकडून जितकं ऐकलंय तिच्याबद्दल, ती खूप चांगली समजूतदार आहे. सिद्धूची लाडकी बहीण आहे, मॅच्युअर आहे. मी सिद्धूच्या तोंडून तिचं कौतुक ऐकून, तिचे किस्से ऐकून खरं तर मला ती लबाड. अच्छा, म्हणजे तुझा होकार आहे तर. आणि तुझ्या घरच्यांचं काय? हो, मी घरच्यांना सांगितलंय. खरं तर मी त्यांना आज आणणार सुद्धा होतो, पण ते गावात आहेत. आणि सिद्धू म्हटलं तू उद्या लगेच ये. मग त्यांना इथे गावावरून बोलवणं. आता हे पुढे आपण सगळं ठरवू ना, तेव्हा त्यांची भेट होईलच. हो. नाही म्हणजे तुला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही म्हणजे आमची नमा म्हणजे तिला बापू काका, मला कळते तुमची काळजी. मला काहीच हरकत नाहीये. आणि तिचं न बोलणं मी तिच्यातलं कमीपणा मानतच नाही. खरं तर आपल्याकडे जी गोष्ट असून सुद्धा आपण त्या गोष्टीचा उपयोग करत नाही, याला कमतरता म्हणतात. जी गोष्ट आपल्याकडे नाहीच आहे, जी देवाने दिलीच नाहीये, यात कसली कमतरता आली? वा, ग्रेट ग्रेट. जे मुलगा खूप समंजस आहे, म्हणजे त्याच्या बोलण्यात तसं जाणवतं. मस्त विचार आहे त्याचे. काय डॉक्टर? हो ना, खूपच मॅच्युअर दिसतोय. नाहीतर आमचा जावई. नाहीतर म्हणजे आमच्या जावयानी शोधून आणलाय म्हणजे मुलगा मॅच्युअरच असेल ना. सिद्धार्थला वयाच्या मानाने खूपच समज आहे. नाही बघा ना, म्हणजे बघा ना, त्याला त्याच्या बहिणीची किती काळजी आहे. म्हणूनच तर इतका छान लाईफ पार्टनर शोधून आणलाय. मॅम बस, माझं काय कौतुक करताय तुम्ही? आणि सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की नमाला काय वाटतं. कुठे आहे नमा? नमा, अरे कुठे गेली ही? आत्ता तर इथेच होती. अगं लाजून पळाली असेल. खात्री करा बरं. अहो, लाजून गेली की घाबरून पळून गेली मागच्या सारखी? हे नान्या, गप. काय आता गपच, नाही तर तुला पळवून लावी ना. आहे नमा घरातच आहे. मी बघून येते. नमा प्लीज हट्टीपणा करू नकोस. नमा प्लीज जाऊ दे मला. हे बघ, तुझं लग्न दुसऱ्याशी ठरताना मी नाही पाहू शकत. नमा प्लीज असं करू नकोस. हे बघ, आता सगळं संपलंय. विसर मला आणि जाऊ दे मला. नमा, मलाही तितकंच अवघड आहे तुला विसरणं.
नमा, युवराज, सगळी चूक माझी आहे, सगळा गैरसमज माझ्यामुळे झालाय, माफ करा मला. युवराज, सॉरी. तू वेळोवेळी मला विचारत होतास की सेठच्या मनात नमासाठी नक्की माझंच नाव आहे ना, पण मी तुलाच समजावत राहिले. तुझी शंका बरोबर होती, मीच वेडी आहे. सेठ अमित बद्दल बोलत होता आणि मला असं वाटलं की तो तुझ्याविषयी बोलतो. पण तुम्ही घाबरू नका, मी सगळं नीट करेन. नमाचं लग्न तुझ्याशीच होईल. नमा, चल आपण सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकू. चल. थांबा, कोणी कोणाला काही सांगणार नाही. युवराज, काय बोलतोयस तू? अरे हा गैरसमज आत्ताच दूर करायला हवा, आणि हा गैरसमज माझ्यामुळे झाला, त्यामुळे ती जबाबदारी माझी आहे. अदिती प्लीज थांब. हे बघ, यात तुझी काही चूक नाही. सिद्धार्थला आमच्या नात्याबद्दल अति शंका आली होती. म्हणजे त्या दिवशी सिद्धार्थ ऑफिसमध्ये परत जर नमाकडे नजर वर करून बघितलंस ना, तर तुझं काय होईल हे तुला पण कळणार नाही. नमाच्या सुखासाठी काही करू शकतो मी. फक्त एकदा नमाचा होकार मिळू दे, मग बघा अख्ख्या गावात हत्तीवर बसून साखर वाटीन मी. सिद्धू, मग मागावच हाती. अरे मला खात्री आहे नमा अमितला होकार देणारच. अरे इतक्या गुणी मुलाला नकार का बरं देईल ती? नाही तरी तिला एकदा विचारा तुम्ही, तिची संमती पण हवी. आम्ही तिला विचारणारच, तिच्यावर आम्ही जबरदस्ती करणार नाही. पण मला खात्री आहे ती होकार देणारच, कारण ती तेवढी समंजस आहे. हो हो, यात काही शंकाच नाही. कोणी काहीही ठरवू दे, पण मी तुम्हा दोघांना एकत्र आणणारच. सिडने मुद्दाम अमितला बोलावलंय, आणि मला असं भासवत राहिला की नमासाठी त्याच्या मनात युवराजचा विचार आहे. मी नेहमी युवराजचं नाव घ्यायला जाणार तेव्हा तो काही ना काहीतरी सांगून मला थांबवायचा. तेव्हा नाही लक्षात आलं माझ्या, पण आता कळलं. आणि खोट्याची साथ देणं सेठचा स्वभाव आहे, माझा नाही. चला, सगळ्यांना खरं काय ते कळायलाच हवं. सगळ्यांना कळायला हवं की तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. चला. अदिती प्लीज थांब. हे बघ, आमच्या नात्याचं परत हसू झालेलं मला नाही बघायचं. हे बघ, हे नातं पुढे नको जायला. आमचं दोघांचं एकत्र येणं अशक्य. सिद्धार्थ हे कधीच होऊ देणार नाही. त्यामुळे काही झालं तरी मी सगळं ठीक करेन असं सांगत प्रत्येक वेळी आमची ढाल बनण्याची काही गरज नाहीये. हे बघा तिथे, आमच्या नात्यामुळे तुमच्या नात्यामध्ये कडवटपणा येऊ देऊ नकोस. युवराज, आता या क्षणाला आमच्या नात्याचा नाही, तुझ्या आणि नमाच्या नात्याचा विचार कर. फक्त नावालाच युवराज आहेस का तू? प्रेमाची लढाई जिंकायची सोडून हे असं बॅग भरून कुठे पळून जातोयस तू? ती मुलगी तुझ्यासाठी घरच्यांसमोर सगळं कबूल करायला तयार आहे, आणि तिची साथ सोडून जातोयस तू? मला सांगा, तुम्हा दोघांना लग्न करायचं की नाही एकमेकांशी? हो. मग कोणालाही घाबरायची गरज नाहीये, कारण तुम्ही खरे आहात. मी आहे तुमच्या बरोबर.